नमस्कार, आपल्या सर्वांचं ऑल टाइम क्रिएशन बाकांक्षा यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण लोकरीपासून कृष्णासाठी छान असे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे वस्त्र विणणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला करूया सुरुवात। तर मी कृष्णाच्या ड्रेससाठी घेतलेला आहे गुलाबी कलर आणि पिवळा कलर। आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे आपली सुई आणि कात्री। तर चला करूया सर्वप्रथम मी पिवळा कलर घेतलेला आहे। 1 2 3 4 5 6 33 म्हणजे 33 साकळ्या पूर्ण झालेल्या आहे हिची। आता आपल्याला यामधून साधा टाकत न्यायचा आहे। तर आपण सुई पहिल्या टाक्यात टाकणार आहे आणि त्यामधून याला बाहेर काढून घ्यायचं आणि याला गोलाकारमध्ये अंदरून ओढून घ्यायचं। हा साधा टाका आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे 33 वेळा कंप्लीट करायचं आहे। हे 33 वेळा कंप्लीट झालेलं आहे। आता पुन्हा आपल्याला याच पद्धतीने इकडे रिटर्न जायचं आहे। 33 टाके टाकत हे मी पलटून घेतलं। एकच टाक्याचा वापर करत आहे मी शेवटपर्यंत। याच पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं। तर आपल्या 30 साकळ्या कंप्लीट झालेल्या आहेत। मधात येतं म्हणून मी असं ठेवलं आणि यामधून आपल्याला टाके टाकत जायचे आहे। 1 2 3 आणि हे 4 आणि 4 नंतर 5 मध्ये हे बरोबर मधात घेऊन अशा पद्धतीने मधात घेऊन 2 मिळून 5वा टाका टाकून घ्यायचा आहे। बरोबर हे 5व्या ह्याच्यात आलेलं पाहिजे। हे पॅक करून घ्यायचं इथे। नंतर मग पाठीमागे थोडे टाके 7 जेणेकरून रिटर्न येताना इथे 4 टाके उरतील। 1 2 3 4 इथे येणार ते। तर मी हे पॅक करून घेत आहे। हे मी पॅक करून घेतलं। आता आपल्याला इथून 4 टाके टाकायचे आहे। 1 2 4 एकदा विणत जायचं आहे। 1 2 पूर्ण यात टाके टाकून घ्यायचे आपल्याला याच्यात। आता तो खालचा भाग नवीन तयार झाला आहे त्यामध्ये। तर आता आपलं हे तयार झालेलं आहे। आता पुन्हा आपल्याला एकदा पलटून घ्यायचं आहे आणि एका यामधून 1 टाका आणि दुसऱ्यामध्ये 2 टाके टाकत जायचं आहे। एकामध्ये 1 आणि या दुसऱ्यामधून 2 पुन्हा 1 दुसऱ्यामध्ये याच पद्धतीने। आता आपल्याला यातून कोणत्याही प्रकारचा टाका वाढवायचा नाही आहे। सिंगलमध्ये सरळ पूर्ण याच्यातून 1 टाका काढायचा आहे। तयार झाली आहे। आता आपल्याला इथे गुलाबी कलर जोडून घ्यायचा आहे। किती मोठी पाहिजे त्यानुसार ते टाकावं लागतं। तर आपण इथे घेणार आहे 3 साकड्या। 1 2 आणि हे 3 आणि 1 घर सोडून याला पॅक करून घ्यायचं आहे। पुन्हा एक साधा टाका आणि पुन्हा 3 साकड्या। 1 2 अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे। तर माझं हे टाकून झालेलं आहे। आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। पलटवल्यानंतर 1 साकडी आणि त्याच्या आतमधून आपल्याला टाका काढायचा आहे। साधा खांब 1 आणि 2 चैन पुन्हा साधा खांब 1 2 आता आपल्याला जे 1 टाका सोडलेला होता आपण त्यामध्ये याला
पॅक करायचं आहे। आता पुन्हा एक चेन, पुन्हा साधा टाका, पुन्हा 2 चेन, पुन्हा 2 साधे खांब आणि आपल्याला याला इथे पॅक करून घ्यायचं। आपली गुलाबाची फुलं तयार झालेली आहे पाकळ्या। आता आपल्याला इथे पिवळा कलर जोडून घ्यायचा आहे आणि 4 याची चेन, 2 3 4 हे मधात जोडून घ्यायचं। 1 2 3 4 मी डायरेक्ट साखळी घेत आहे आणि 2 फुलांच्या मधात त्याला पॅक करत आहे। 1 2 हे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। कंप्लीट झालेले आहे। तर माझ्या पाकळ्या टाकून झालेल्या आहे। आता आपल्याला पुन्हा मगांच्याच पद्धतीने ते पाकळ्या टाकायचे आहे। मी साखळी टाकून घेतले आहे 2 साखळीतून इथून आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने साधे खांब टाकायचे आहे। 1 2 1 2 साध्या साखळ्या आणि पुन्हा आपल्याला इथे 2 साधे खांब। आणि याच टाक्याच्या आतल्या बाजूने इथेच आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे। पुन्हा इथे 4 साखळ्या टाकायच्या आहे आणि याला मधात पॅक करून घ्यायचं आहे। पुन्हा 4 साखळ्या टाकून झालेल्या आहे। आता आपल्याला पुन्हा पलटून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला मगांसारखे यातून पानं काढायची आहे। 1 2 2 साखळ्या उलटं घुमून त्यामधून साधे खांब। आता फक्त फरक एवढा आहे की आपल्याला तिसऱ्या लेवलमध्ये त्याला वाढून द्यायचं आहे। 1 साधा खांब, हा दुसरा साधा खांब आणि हा तिसरा साधा खांब, 2 साखळ्या आणि पुन्हा त्याला पलटून घेऊन त्यामधून साधे खांब। आपल्या गुलाबाच्या पाकळ्या तयार झाल्या आहे। आता आपल्याला यामध्ये आतल्या बाजूने तर आपल्याला पूर्ण सिंगल टाक्यामध्ये ह्या वरच्या काठाने पूर्ण इकडे न्यायची आहे विणत। हा साखरी तर आपल्याला इथून असं इकडे आणायचं आहे। साधेच टाके काढणार आहे मी। पुन्हा पलटून घ्यायचं आहे आणि कुणाला विणत न्यायचं आहे। हे कंप्लीट करून घेऊन अशाच पद्धतीने याही बाजूने आपल्याला करायचं आहे। आपला हा ड्रेस तयार झालेला आहे। आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन। धन्यवाद।